हॅलो फ्रेंड्स, नीलूज इन्स्टंट डिलाइट चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। काल मी बाजारातून ही छान अशी मोठी शिराळी घेऊन आली आहे। सगळेजण ह्याची भाजी अगदी छान करतात, पण आज मी ह्याची भाजी न करता ह्याच्या ज्या साली आहेत त्याची चटणी बनवायची रेसिपी बनवणार आहे। त्याकरता आपण ही शिराळी आहे ती आधी मधून कापून घेऊया, कारण खूप मोठी आहेत ना। व त्याची मग आता पिलरने ह्या मी साली काढून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता या दोनच शिराळी होती माझ्याकडे, पण त्याची किती छान अशा साली रेडी झालेल्या आहेत। शिराळ्याच्या सालींची चटणी करायला लागणारं साहित्य बघूया। ह्या मी दाखवल्याप्रमाणे शिराळी जी साली काढून घेतलाय शिराळ्यांच्या, मीठ, साखर, दाण्याचं कूट, लिंबाचा रस, मिरची, मी इथे 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहेत, व कोथिंबीर। सर्वप्रथम इथे मी कढईत थोडंसं तेल घेतलेलं आहे। ते तेल तापलं की त्यात आता मी ह्या शिराळ्याच्या ज्या साली पील करून घेतल्या होत्या त्या घालणार आहे व त्या आता छान थोडा वेळ परतून घेणार आहे। जेणेकरून त्या थोड्याशा मऊ होतील। त्यात थोडंसं मी मीठ घालणार आहे। त्यावर 2 मिनिटं झाकण ठेवून शिजत घालणार आहे। आपण पाहू शकता आपल्या ज्या या साली आहेत त्या चांगल्या मऊ झालेल्या आहेत। आपण त्या आता बाजूला काढून थंड व्हायला देऊया। आता आपण एका मिक्सर जार मध्ये या शिराळ्याच्या साली ज्या थंड झाल्या आहेत त्या घालणार आहोत। त्यात आता 1 चमचा मीठ घालणार आहे, 2 चमचे साखर घालूया। हे शेंगदाण्याचं जे कूट आहे ते घालूया 1 वाटी। हे मिरचीचे तुकडे घालूया, कोथिंबीर, व आता शेवटी लिंबाचा रस घालून हे सगळं आपण वाटून घेऊया। आमची ही शिराळ्याची चटणी आता रेडी झालेली आहे। ह्याची चव अगदी खूपच अप्रतिम लागते। त्याची एक अशी गोड, तिखट व आंबट अशी टेस्ट सगळ्यांनाच आवडणारी आहे। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा व तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।